नमस्कार. आम्हा सगळ्यांच्या मनात पडलेला प्रश्न म्हणजे जो की आता हिंदी भाषेचा आहे. आता ही हिंदी भाषा शैक्षणिक की भाषिक वर्चस्वाचा राजकीय अजेंडा हिंदी सक्तीवरून दिसत आहे. त्रिभाषा सूत्राचं मूळ उद्दिष्ट व वास्तव काय आहे हे आपण जाणणार आहोत. हिंदी अनिवार्य का किंवा हिंदी शाळांमध्ये मराठी अनिवार्य का नाही, भाषिक समतोलाचे संरक्षण केंद्र आणि राज्य यांची जबाबदारी आहे का नाही किंवा यावर काही उपाययोजना असायला पाहिजे, ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो नमस्कार. या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तुम्ही पाहत खरा विषय. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर. कारण की भारत हा विविध भाषांनी नटलेला देश आहे. येथे प्रत्येक राज्याला आपली भाषा आहे, संस्कृती आणि अस्मिता जपण्याचा संवैधानिक हक्क आहे. या विविधतेला सन्मान देतच भारतात भाषांवर प्रांतरचना करण्यात आली. अशा देशात शालेय शिक्षणातून लागू करण्यात आलेले त्रिभाषा सूत्र हे प्रथमदर्शी शैक्षणिक धोरण, पण प्रत्यक्षात त्याचा वापर राजकीय हेतूने प्रेरित भाषिक वर्चस्व स्थापन करण्यासाठी होतो आहे का, असं वास्तव महाराष्ट्राला या राज्याला दिसून येताना आपल्याला समजतंय का? त्रिभाषा सूत्राचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांना 3 भाषांमध्ये ज्ञान देणे, राष्ट्रप्रेम जागवणे आणि संवाद क्षमता वाढवणे असा सांगितला जातो. मराठी ही मातृभाषा, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन उपयुक्त भाषा आणि हिंदी ही संपर्क भाषा म्हणून शिकवली जाते. पण आजच्या घडीला हे धोरण हिंदीचे अनिवार्य वर्चस्व स्थापित करण्याचे माध्यम झाले आहे. हे शिक्षण क्षेत्रात न राहता भाषिक अस्मिता, सांस्कृतिक आत्मभान आणि राजकीय समीकरणाशी निगडीत झाले आहे. महाराष्ट्रातील भाषिक अस्मिता आणि हिंदीची सक्ती. महाराष्ट्रातील मराठी ही भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती इतिहास, संस्कृती आणि अस्मितेची जपणूक करणारी भाषा आहे. अशा राज्यात जर केंद्र सरकारला माध्यमातून थेट व अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती केली जात असेल तर ते स्थानिक जनतेच्या आत्मभारावर अपघात ठरणार आहे. आता भाजप सारख्या पक्षांना हिंदी, हिंदुस्थान हा दृष्टिकोन या मुद्द्याला अधिकच संवेदनशील बनवतो. त्रिभाषा सूत्राचा बडगा शाळांमध्ये पडतो तेव्हा तो शिक्षणांपेक्षा राजकारण अधिक दर्शवतो. संविधानात कोणतीही भाषा राष्ट्रभाषा म्हणून घोषित केलेली नाही. हिंदी ही केवळ राजभाषा आहे, तीही प्रशासकीय वापरापुरतीच. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हिंदी लादण्याचा अधिकार कोणाला आहे? विशेषतः ज्या विद्यार्थ्यांची घरात हिंदीची पार्श्वभूमीवर नाही त्यांच्यासाठी ही भाषा परकी ठरते. या सक्तीमुळे शाळांमध्ये ती स्पर्धा परीक्षा व सरकारी यंत्रणांमध्ये हिंदीचं प्राबल्य वाढत आहे. शिक्षणाचे नव्हे तर भाषिक वर्चस्वाचं नियोजन वाटणं एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठी शाळांमध्ये हिंदी अनिवार्य असते, पण हिंदी शाळांमध्ये मराठी का नाही हा भेदभाव राजकीय हेतू अधोरेखित करतो. मुंबई सारख्या शहरांमध्ये हिंदी भाषिकांप्रमाणे प्रमाण वाढताना दिसत आहे, तर मराठी भाषेला दुय्यम स्थान मिळत आहे. व्यवसाय, नोकरी, मीडिया, चित्रपटसृष्टी या सर्व क्षेत्रांमध्ये हिंदीचंच वर्चस्व आपल्याला दिसत आहे. आता स्थानिक मराठी माणूस रोजगाराच्या शर्यतीत मागे पडताना दिसत आहे आणि ही परिस्थिती भाषिक तुटवड्याला पलीकडच्या सामाजिक अन्याय दाखवते. याशिवाय मराठी व हिंदी दोन्ही भाषांची लिपी देवनागरी असल्याने मुलांमध्ये स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्दांतील फरक याबाबत गोंधळ निर्माण असतो. परिणामी ना धड मराठी येते ना हिंदी समजते. हे भाषिक गोंधळाचे वातावरण शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम करताना दिसत आहे. जर त्रिभाषा सूत्र ऐच्छिक स्वरूपाचे असेल तर सरकारने कोणती अट न ठेवता मुलांना त्यांच्या पसंतीच्या तिसऱ्या भाषेची निवड करण्याचा संपूर्ण अधिकार हा दिला पाहिजे. एखाद्या शाळेत 20 पेक्षा कमी मुले असल्यास ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय देणे हे बालमानसशास्त्राच्या दृष्टीने धोकादायक आहे. अशा पद्धतीने प्रत्यक्षात हिंदी अनिवार्य ठरते आणि पालकही या विरोध करण्याऐवजी ते स्वीकारतानाच दिसत आहे, कारण की पर्याय जुळत नाहीये. सरकार असं धोरण लागताना दिसत आहे. आता महाराष्ट्रातील त्रिभाषा सूत्र हे सध्या शैक्षणिक धोरणापेक्षा राजकीय अजेंडा जास्तच वाटायला लागतोय. या सूत्राला योग्य दिशा देण्यासाठी स्थानिक भाषा, संस्कृती, बालमानसशास्त्र आणि जनभावना यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने केवळ गोंडस उद्गार न ठेवता प्रशासन, न्याय व्यवस्था, उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा यांमध्ये मराठीला उलट अग्रक्रम देणे गरजेचे आहे. शेवटी भाषिक विविधता टिकून राष्ट्रीय एकात्मता साधणे हेच खरं लोकशाही मूल्य आहे. हिंदीची सक्ती नव्हे तर मराठीसह सर्व भाषांचा समतोल विकासच भारताच्या संघराज्याची आत्म्याशी सुसंगत आहे. आता यावर उपाययोजना काय असायला पाहिजे ते मला वाटतं, जसे की 1ली ते 4थी पर्यंत केवळ मातृभाषेतनं शिक्षण द्यायला पाहिजे. 5वी पासून ऐच्छिक तिसरी भाषा असणं गरजेचं आहे.
तर राज्य शासनाने मराठीसाठी शिक्षण साहित्य तंत्रज्ञान व सॉफ्टवेअरशी गुंतवणूक असणं गरजेचं आहे. केंद्र शासनाने सर्व राज्यांच्या भाषांना समान संधी देणं आणि या संदर्भातील धोरण निश्चित करणं गरजेचं आहे. या गोष्टींवर आता मनसे देखील आक्रमक झाले आणि त्यांनी सांगितलं की येत्या 6 जुलै रोजी ते एक महामोर्चा काढणार आहे हिंदी विरोधात, जे की मराठी अस्मिता जपण्यासारखं आहे आणि त्यामध्ये सर्व लोकांनी भाग घेणं गरजेचं आहे. ज्याला शक्य होईल त्याने तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. ज्याला शक्य होणार नाही त्याने जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लाईक मिळवून घ्या मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट, माहिती, विश्लेषण आपण नेहमीच करत असणार.